लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे, तर त्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडीचा आणि मानाचा प्रसाद म्हणजे पंचखाद्य. तर आज आपण पंचखाद्याची रेसिपी बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. तर इथं साहित्य बघून घेऊया. इथं 1 वाटी सुकं खोबरं असतं, त्याचा हा किस केलेला आहे, ते इथं घेतलेलं आहे 1 वाटी. इथं अर्धी वाटी आहे ते खारकेची पावडर आहे. याऐवजी तुम्ही खारीक वापरली तरी पण चालेल. साधारण 7 ते 8 खारीक इथं वापरल्या तरी पण चालेल. इथं माझ्याकडं पावडर होती, त्यामुळं मी इथं अर्धी वाटी पावडर घेतलेली आहे. 2 चमचे खसखस घेतलेली आहे. आपला नेहमीचा जो चमचा असतो त्या चमच्यानुसार मी इथं 2 चमचे खसखस घेतलेली आहे. पाव वाटी खडीसाखर वापरलेली आहे. इथं माझ्याकडं मोठी खडीसाखर होती, त्यामुळे मी मोठी खडीसाखर वापरलेली आहे. छोटी बारीकवाली खडीसाखर वापरली तरी पण चालेल. आणि इथं किसमिस आणि 7-8 बदाम घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कुठलेही घेतले तरी पण चालेल. आता कढई ठेवलेली आहे. सर्वप्रथम आपण हे खोबरं आहे ते आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. खरपूस भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून ते भरपूर दिवस राहिलं तरी पण ते खराब होणार नाही. 7-8 दिवस तर आरामात हे पंचखाद्य आहे ते मस्त राहतं. बाप्पाच्या आवडीचा आणि मानाचा प्रसाद म्हणजे पंचखाद्य. पंचखाद्य म्हणजे 5 पदार्थ जे ख पासून चालू होतात, ख अक्षरापासून. त्यात खोबरं, खसखस, खडीसाखर, किसमिस आणि खारीक किंवा खारीक पावडर, हे असे 5 जे घटक असतात ते या पंचखाद्यात महत्त्वाचे मानले जातात. अतिशय हा पौष्टिक पदार्थ आहे आणि बरेच जणांकडं हे पंचखाद्य वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते. तर आमच्या घरात कसे बनवले जाते ती मी पद्धत इथं सांगितलेली आहे. आता हे खोबरे आहे ते आपल्याला छान असं सोनेरी कलर येऊस्तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे खोबरं आहे ते छान भाजून झालेलं आहे. आता हे एका डिशमध्ये मी काढून घेते. आता त्याच कढईमध्ये गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. कढई गरम आहे, त्यामुळे त्याच कढईमध्ये आपल्याला ही खसखस आहे ती पण आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे. खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही. कढई गरम असल्यामुळे एक 2 ते 3 सेकंदात खसखस ही छान भाजली जाते. आता इथं खसखस आहे ती छान भाजलीच गेलेली आहे. हे बघा, छान भाजली गेलेली आहे. आता त्याच कढईमध्ये इथं मी खारीक पावडर आहे ती पण हलकीशी परतून घेते. कढई गरम असल्यामुळे छान असा खमंग त्या खारकेला स्वाद येईल. हलकंसं परतून घ्यायचं आहे. आपल्याला गॅसची फ्लेम चालू नाही करायची आहे. आणि त्याच्यासोबतच मी हे बदाम आहे ते पण हलकेसे आपण गरम करून घेऊया, म्हणजे मिक्सरला फिरवताना ते आपल्याला एकदम छान अशी बारीक पावडर तयार होईल. आता हे छान परतून झालेलं आहे. आता हे सर्व आपल्याला एकदम थंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिक्सरला फिरवताना एकदम छान असं बारीक पावडर तयार होईल. आता सर्वप्रथम ही खडीसाखर आहे ती मिक्सरमधनं आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आता इथं खडीसाखर झालेली आहे. आता हे बदाम, खसखस आणि खारकेची पावडर आहे ती आपल्याला अगदी पल्स मोडवर ऑन ऑफ करत करत हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. खसखस आणि खारकेच्या पावडरला तर जास्त नाही लागणार, फक्त आपल्याला बदाम आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत. आता हे पल्स मोडवर मी करून घेते. आता हे बघा, असं छान असं हे पावडर तयार झालेली आहे. आता इथं खोबरं पण आहे ते छान गार झालेलं आहे, ते पण ह्याच्यात आपल्याला पल्स मोडवरच
करून घ्यायचं आहे। खोबरं गार झालेलं आहे आणि छान भाजलं गेलेलं असल्यामुळं ते हातावरच पण बारीक होऊ शकतं, पण पूर्ण सगळं एकत्र एकजीव व्हावं म्हणून हे मिक्सरमधनं मी पल्स मोडवरनं एकदा काढून घेते। आता याच कढईमध्ये आपण हे सर्व काढून घेऊया। आता ह्याच्यात हे किशमिश आणि पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि मस्त असं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथं छान असं हे पंचखाद्य आपलं तयार झालेलं आहे। हे एका डब्यामध्ये तुम्ही ठेवलं तर आरामात हे 15 ते 20 दिवस छान राहिलं जातं। तुम्ही रोज खात जावा। हे एरवी पण तुम्ही हे खाल्लं तरी पण खूप छान आहे। छान इथं हे पंचखाद्य तयार झालेलं आहे। अगदी कमी वेळेत हा गणपतीच्या आवडीचा आणि मानाचा असा हा प्रसाद तयार होतो। कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।